नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती दबाव टाकण्यासाठी व्हिसा वॉर सुरू केले। त्यांनी H-1B व्हिसावरती तब्बल $1,00,000 एवढं शुल्क लावण्याचा जो निर्णय घेतला, जे भारतीय चलनामध्ये तब्बल 88 लाख रुपये एवढं होतं। याचा सर्वाधिक फटका हा भारतालाच बसणार आहे। H-1B व्हिसावरती प्रचंड शुल्क लावण्यात आल्यानं नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचं अनेकांचं स्वप्न आता स्वप्नच राहण्याची शक्यता आहे। मात्र त्यातच आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरनं एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे आणि ती भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावरती शुल्क वाढवल्यानंतर आता 7 देशांनी भारतातील कुशल मनुष्यबळाला आपल्या देशामध्ये संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये ITचं हब म्हणून ओळखला जाणारा युरोपियन देश फिनलँड आणि तैवानसह कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, दक्षिण कोरिया आणि चीन या 7 देशांचा यामध्ये समावेश आहे। या 7ही देशांकडून आता भारतातील IT, मेडिकल आणि विज्ञान क्षेत्रातील कुशल तरुणांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे। या पार्श्वभूमीवरती चीनकडून खास व्हिसा के तयार करण्यात आलाय, ज्यामुळे चीनमध्ये प्रवेश मिळवणं अत्यंत सोपं होणार आहे। तर युक्रेनने देखील मोठी घोषणा केली आहे। भारतीय तरुणांसाठी जे रोजगारासाठी येऊ इच्छितात त्यांच्यासाठी व्हिसा फ्री करण्याची घोषणा युक्रेनकडून करण्यात आली आहे। त्याचसोबत कॅनडाकडून देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे। अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे ज्यांना अमेरिकेला जाणं शक्य नाही ते आता कॅनडामध्ये जाऊ शकतात। त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असंही कॅनडाच्या पंतप्रधानांनी सांगितलंय। सोबतच तैवान आणि दक्षिण कोरियाची देखील भारताच्या कुशल मनुष्यबळावरती नजर असून त्यांच्याकडून देखील मनुष्यबळ आपल्या देशात वळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत। अमेरिकन व्हिसावरील वाढवलेल्या शुल्कानंतर ही भारतासाठी दिलासा देणारी मोठी बातमी आहे। तर दुसरीकडे जर्मनी देखील भारतीय मनुष्यबळाला आपल्या देशामध्ये स्थलांतरित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवताना आपल्याला दिसतोय। तर मग पाहूयात की आता पुढे काय होणार ते। तोपर्यंत कमीत कमी इतर 7 देशांनी भारताला साथ दिल्याचीच सध्या चर्चा सुरू आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।